मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एस चंद्रशेखर यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड उच्च न्यायालय. हे बघा, हे आहेत एस चंद्रशेखर आणि यांची नुकतीच झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी न्यायमूर्ती मिश्रा यांची जागा घेतली असून न्यायमूर्ती मिश्रा हे 28 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले होते. आणि उच्च न्यायालय जे आहे ती राज्यातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था असते. जर आपल्याला असं विचारलं की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे, तर ते असेल कलम 214. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 झारखंड उच्च न्यायालय. ते झारखंड उल्लेख आलेला आहे. झारखंड मॅपमध्ये बघा, इथे आहे झारखंड, राजधानी आहे रांची. सध्या राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नादिया कॅल्विनो. हे बघा, हे आहेत नादिया कॅल्विनो आणि या एक स्पॅनिश अर्थशास्त्रज्ञ व नागरी सेवक आहेत. आणि यांची नुकतीच आता या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2012 पासून या पदावर असलेल्या जर्मनीच्या वेर्नर हायर यांच्यानंतर त्या या जागेवर आल्यात किंवा त्या आता युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 1. इथे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचा उल्लेख आलेला आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ही एक युरोपियन युनियनची गुंतवणूक बँक आहे आणि ती 27 सदस्य राष्ट्रांच्या मालकीची आहे. ही जगातील सर्वात मोठी बहुपक्षीय वित्तीय संस्था असून युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक इक्विटी आणि डेट सोल्युशन कंपन्या आणि कर्ज इक्विटी आणि हमीद्वारे युरोपियन युनियनचे धोरण उद्दिष्ट साध्य करणाऱ्या प्रकल्पांद्वारे वित्तपुरवठा करण्याचा आणि गुंतवणूक करण्याचं काम करते. उत्तर असेल नादिया कॅल्विनो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने नुकतेच के स्मार्ट सॉफ्टवेअर आणि मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. केरळचे मुख्यमंत्री P विजयन यांनी नुकतंच केरळमध्ये के स्मार्ट नावाचं सॉफ्टवेअर आणि मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. के स्मार्ट हे ॲप्लिकेशन जे आहे ते केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रदान केलेल्या सेवांमध्ये डिजिटल प्रवेश प्रदान करण्यासाठी सुरू केलेले एकीकृत असं व्यासपीठ आहे. पर्याय क्रमांक 2 केरळ हे याचं बरोबर उत्तर आहे. केरळ मॅपमध्ये इथे आहे केरळ, राजधानी आहे तिरुवनंतपुरम, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री आहेत P विजयन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सुसंवादी सहअस्तित्वाला चालना देण्यासाठी समर्पित जागतिक उत्सव समजला जातो. आणि हा दिवस जगभरातील लोकांना स्वतःची काळजी, माइंडफुलनेस पद्धती आणि निरोगी जीवनशैली निवडण्याचं प्राधान्य देण्याचं आवाहन करतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BR कंबोज. नुकतंच प्राध्यापक BR कंबोज यांना प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. प्राध्यापक BR कंबोज हे चौधरी चरणसिंह हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि कृषी विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि विस्तारतज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे MS स्वामीनाथन पुरस्कार, हा पुरस्कार 2004 या वर्षामध्ये सुरू करण्यात आला असून अन्न सुरक्षा आणि भारतातील शेतीची शाश्वतता यासह कृषी क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर प्रभाव पाडणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना प्रतिष्ठित व्यक्तींच्या आजीवन कामगिरीची दखल घेऊन दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार 2005 मध्ये पहिल्यांदा नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर नॉर्मन E बोरलॉग यांना भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. आता यावर्षी हा पुरस्कार जो आहे तो BR
तुषार कंबोज यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले अरुण योगीराज कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्तिकार. हे बघा, हे आहेत अरुण योगीराज. हे एक प्रसिद्ध मूर्तिकार आहेत आणि सध्या चर्चेमध्ये आहेत, कारण अयोध्येमध्ये राम मंदिरात 22 जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बालपणीच्या रूपातील रामाची मूर्ती या मंदिरामध्ये असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची देखील मूर्ती या मंदिरामध्ये असणार आहे. आणि प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून ठेवली जाणार आहे. अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती नुकतीच भारताचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केलेली आहे. आणि अरुण योगीराज जे आहेत ते कर्नाटकमधील मैसूरचे असून ते भारतामधील प्रसिद्ध मूर्तिकारांपैकी एक आहेत. अरुण योगीराज यांनीच इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 30 फूट उंचीचा पुतळा देखील तयार केला होता. आणि हा पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. उत्तर असेल हे. अरुण योगीराज जे आहेत ते प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. भारतामधलं पहिलं पाणबुडी पर्यटन जे आहे ते गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. गुजरात सरकार आणि MDL यांच्यामध्ये किंवा यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सुमारे 35 टन वजनाची आणि 30 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी एक पाणबुडी तयार करण्यात येत आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी 2 रांगेमध्ये बसतील आणि प्रत्येक सीटला विंडो सीट असेल, जेणेकरून समुद्रामध्ये 300 फूट खोलीपर्यंत जाऊन समुद्राचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येणार आहे पर्यटकांना. आणि ही पाणबुडी जी आहे ती 2024 या वर्षाच्या दिवाळीपर्यंत पर्यटनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उत्तर असेल भारतामधलं पहिलं पाणबुडी पर्यटन जे आहे ते गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 3 गुजरात. गुजरात मॅपमध्ये इथे आहे गुजरात. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच CRPFचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनीस दयाल सिंह. हे बघा, हे आहेत अनीस दयाल सिंह आणि यांची नुकतीच CRPFचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल. हे भारताच्या पोलीस सेवेचे घटक आहे. हे दल भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतं. याची स्थापना झालेली 27 जुलै 1939 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 अनीस दयाल सिंह हे याचं बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न, 82व्या भारतीय इतिहास काँग्रेसचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. नुकतंच 82व्या भारतीय इतिहास काँग्रेसचं आयोजन जे आहे ते तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मॅपमध्ये इथे आहे तेलंगणा. राजधानी हैदराबाद. राज्यपाल तामिलिसाई सुंदरराजन आणि मुख्यमंत्री आहेत रेवत रेड्डी. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 जानेवारी. ब्रेल प्रणालीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आणि दृष्टीहीन किंवा ब्लाइंड लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन किंवा वर्ल्ड ब्रेल डे म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 4 जानेवारी हे याचं बरोबर उत्तर आहे. यावर्षी हा दिवस जो आहे तो एम्पॉवरिंग थ्रू इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही योजना लागू करणारं भारतातील पहिलं युनियन टेरिटरी कोणतं बनलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर. PM विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही भारत सरकारने 17 सप्टेंबर 2023 या दिवशी सुरू केलेली एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना आहे. आणि ही योजना गुरु शिष्य परंपरेला किंवा पारंपरिक कौशल्याच्या कौटुंबिक आधारित सरावाला बळकट करणे आणि त्यांचं पालन पोषण करणं या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर यांना त्यांची पारंपरिक उत्पादने आणि सेवा वाढविण्यासाठी सर्वांगीण सहाय्य प्रदान केलं जाणार आहे. आणि ही योजना लागू करणारं जम्मू काश्मीर हे भारतामधलं पहिलंच केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे याचं बरोबर उत्तर आहे.